कांदा असा खरपूस रंगाचा 1-2 मिनिट भाजून घ्यायचा। इथे पाहू शकता एक टोमॅटो आहे। थोडासा कांदा लाल झाला की तुम्ही बघू शकता आता थोडासा कांदा आपला लालसर झालेला आहे। नंतर आपण त्याच्यात ॲड करणार आहोत टोमॅटो एक छोटासा कापलेला आणि 1-2 मिनिटानंतर परत आपण त्याला थोडं शिजू देऊ। ओके, नंतर 1-2 मिनिटं झालेली आहे तर आपण हे मटार ॲड करत आहोत। त्यालाही आपण 5 मिनिटं असं परतून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे सगळ्या भाज्या आपण ज्या टाकलेल्या आहेत, तुम्ही ज्याच्यात मटार, कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही आणखी भाज्या टाकू शकता ज्या तुमच्या आवडीच्या आहेत त्या, ज्या मुलं खात नसतील। ते मॅगी म्हटलं की आवर्जून खातात मुलं, त्याच्यामुळे अशा भाज्या आपण याच्यामध्ये ॲड करून मुलांना मस्तपैकी खायला घालू शकतो। तर हे भाज्या परतून झालेल्या आहेत। एक थोडीशी हळद आपण इथे टाकणार आहोत। तर इथे आपण थोडं चवीपुरतं मीठ इथे टाकूया। ह्याच्यात ऑलरेडी मॅगीमध्ये मीठ असतं, मॅगी मसाल्यामध्ये, तरी थोडंसंच मीठ टाकायचं। नंतर आपण ॲड करूया थोडंसंच पाणी। या पाण्याला चांगली उकळी आली की तुम्ही इथे पाहू शकता हा मॅगीचा एक पॅक आहे जो आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये लहान मुलांना खूप फेवरेट असतो। त्याच्यातला आपण मसाला काढून घेऊया। आणि तो मसाला आपण याच्यात ॲड करूया। आणि नंतर पाण्याला उकळी आलेली आहे तर लगेच आपण हे मॅगी याच्यात ॲड करूया। तुम्ही पाहू शकता ही मॅगी एकदम आता मस्त शिजत आहे। तर 1-2 मिनिटं अशी मॅगी शिजू द्या। आणि तुम्ही म्हणाल ही मॅगी तर रेसिपी तर आपण नेहमी पाहतो 2 मिनिटात तयार असं ॲडमध्ये वगैरे सांगितलं जातं, पण ही एक स्पेशल मॅगी आहे जी ट्राय कलर मॅगी आहे। पाहू शकता तुम्ही ग्रीन, रेड आणि व्हाईट। सो ही एक स्पेशल मॅगी आपली बनवून तयार आहे। नंतर आपण गार्निशिंगसाठी डेकोरेशन मुलांना एक व्यवस्थित आवडतं म्हणून थोडीशी कोथिंबीर आपण स्प्रिंकल करूया याच्यावरती। आणि ही आहे आपली चटपटीत तयार मॅगी। त्यासाठी ही एक स्पेशल ट्राय कलर मॅगीची रेसिपी आम्ही आता शेअर केलेली आहे। तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ।